पुढे बातमी यवतमाळमधली यवतमाळच्या राळेगाव इथे मुलींच्या विक्री प्रकरणामध्ये चुकीची माहिती देऊन उगीचच अपप्रचार करण्यात आला असा आरोप भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी केलाय। त्यांनी भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा हा खोटा ठरवलाय। भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना ही चुकीची माहिती सांगितल्याचं तोडसाम यांचं म्हणणं आहे आणि पोलिसांशी चर्चा केल्यानंतर 34 मुली या बेपत्ता असल्याच्या दाव्यात तथ्य नाही असंही त्यांनी म्हटलंय। आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघातल्या या प्रकरणामध्ये भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा भाजपच्याच आमदारानं खोडून काढलाय, त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे। मुलींना आमिष दाखवून, पैशाचं आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। त्याच्यामध्ये लव्ह जिहादचा एक अँगल आलाय। तर या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलंय की मझहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसायात करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे। पोलिसांना आम्ही काल भेटलो आहेत, मागील 2 दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहे। ज्या आदिवासी मुलींच्या संदर्भात ज्या 34 मुलींना पळून नेलं किंवा त्या 34 मुलींची विक्री झाली किंवा त्या 34 मुलींवर अन्याय झाला, अत्याचार झाला, अशा प्रकारचं जे काही विधारक प्रचार प्रसार माध्यमातून झालेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं आहे हे मला आवर्जून सांगणे या ठिकाणी वाटतंय। कारण हा आदिवासी मुलींचा अवमान नाही, हा संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे। त्यामुळे आदिवासीची कुठलीही मुलगी त्या ठिकाणी विकल्या गेली नाही, पळून गेली नाही किंवा कुठल्याच प्रकारची घटना घडली नाही। मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रात एकही यवतमाळच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून मुली लापत्ता होतात। मुंबई, नागपूर सारख्या शहरामध्ये सुद्धा मुली लापत्ता होतात आणि आपण पाहिल्या अनेक तक्रारी आहेत। इथं राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री राहतात आणि म्हणून अशा या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये ज्यापतीचा आकडा मागच्या काळातही आला होता की हजारो महिला बेपत्ता आहेत, हजारो मुली बेपत्ता आहेत। पण सरकार हे ताप्ती आहे। खऱ्या अर्थानं मुलगी असो की महिला असो, या महाराष्ट्रामध्ये तिचा सन्मान झाला पाहिजे। पण आज महाराष्ट्रामध्ये जी भाजपची सरकार आहे त्या भाजपच्या सरकारकडून महिलांचा सातत्यानं अपमान होताना आपण पाहतोय।